तू आला, मी तुला हिम्मत देईन. हे गाणं म्हणते, म्हणते का मन. मन भाऊ लवकर मन. यायचं फाउंडेशन फिट करायला लागते, मला यायला चालू ठेवावं लागते. बदमाश आहे तू. इकडे पाहून म्हण, त्याचंही बरोबर आहे. चुकलं त्याचं नाही, पहिले मा चुकलं. त्यानं माझ्याकडे तोंड केलं, तुमच्याकडे फाउंडेशन केलं. जग बदमाश आहे म्हणते, तर मला चिडवते म्हणते. बरोबर आहे, पण भाऊ तू ना लक्ष करून टाका. तुम्ही म्हणताय म्हणून समजा, तू म्हण. म्हण ना, म्हणा म्हणा. इच्छा आहे ना. माईक जवळ घ्या. आता आता मुद्दा ऐकून घ्या. माईक जवळ घ्या. कर माझ्याकडे फाउंडेशन, जमते. माईक जवळ घे ना भाऊ. 2 मिनिटात, अरे 2 मिनिटं फक्त भाऊ. 2 मिनिटं दे मला. 2 मिनिटं दे फक्त. नाही दे, ठीक आहे, काही गरज नाही आपल्याला. 2 मिनिटं देऊ नाही शकत. एक वेळा ऐकून घ्या. दारू पिणं गलत नाही आहे. तुम्ही म्हणाल आतापर्यंत, बाया म्हणाल आतापर्यंत दारू विषयी बोलला आणि आता दारू पिणं गलत नाही आहे. कामाची असंत प्या, नाही कामाची नसंत फेकून द्या. दारू बद्दल बोलतो मी. भाऊ बसून जा, आता तुझा वेळ खतम झाला. भाऊ बसून जा भाऊ. काही कार्यकर्ते मंडळी त्याच्यापाशी बसा. हॅलो बसा ना. तुम्ही बसा ना दादा. बसून जा. कार्यक्रम झाल्यावर भेट आणि 10 रुपये तू माप जवळून घेऊन जा वाटण्यासाठी. दारू पिणे गलत नाही आहे. जे दारू पेत असत त्यांना दारूवाल्यापासून सावधान. जो दारू नसत पेत त्यांना दारूवाल्यापासून सावधान. जो दारू पेत असन त्यांना न पेणाऱ्यापासून सावधान. काऊन? न पेणारा कबायशीर जोर होऊ शकते. ह्या गर्दीत तू महापाशी येऊ शकते, पण त्याच्याकडे नाही जाऊ शकत. अरे तुम्ही दारू म्हणता, मोठे मोठे लोक दारू पिऊन राहिले. अरे ज्याने दारू प्यायचे, तुम्ही दारूवाले बहीण आपली देऊन पा आणि त्याच्या घरी 2 दिवस मुक्काम करून पा. दारूवाल्याला आपली बहीण देऊन पा आणि दारूवाल्याच्या घरी मुक्काम करून पा, आणि मग सांगा कसं वाटते. तर दुसऱ्याच्या बहिणीचं तुम्हाला वाटोळ करायला कोण भाग दिला? काय त्या महापुरुषानं काय लिहिलं आपल्यासाठी? काय त्या आई वडिलांना कमावलं? दारू पिऊ नका. तुकडोजी महाराज भजनातून सांगे की दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. पण लोक दारूच पिते. सोड 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 दारूला, या दारूला सोड 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 दारूला, या दारूला सोड 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 दारूला. दारूच्या पायी तरी लहान नसलं भुवरी, लहान नसलं भुवरी, लहान नसलं भुवरी. तुळजाच मार्गी लागला, मार्गी लागला. सोड रे सोड रे सोड दारूला, सोड की आपल्या मारुतीला. सोड 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 दारूला, रे दारूला सोड सोड दारूला, रे दारूला सोड सोड दारूला. भारत माता की. ज्याला खंजरी लागते त्याने 200 रुपयाची माझ्यावरची खंजरी घेऊन जा. फुकट मी देत नाही. ज्याला सामुदायिक प्रार्थनेचं पुस्तक पाहिजे त्याला सामुदायिक प्रार्थनेचं पुस्तक घेऊन जा. द्या पोरो एक वेळा. भारत माता की जय. कीर्तन चालू ठेवायचं का बंद करायचं? चालू. काही काही लोक म्हणतात फुकट थोडी आला, चालू दे ना. चालू ठेवायचं का रे? लहान लहान लेकरं सांगा चालू ठेवायचं का रे? हो म्हणजे मी का तुमच्या रोज ना का चालल्या काही काही गावात
कीर्तनात लोकच नाही येत हो. पहिले कीर्तन आवडते का नाही आवडते का समजत नाही, पण तुमच्या गावात लोक भरपूर आहे. नाही तर काही काही ठिकाणी याच्या पेक्षा मोठा स्टेज राहते. मी भंडारा जिल्ह्यात कार्यक्रमाला गेलो, शिवजयंती निमित्तानं माझा कार्यक्रम होता. याच्या पेक्षा आयोजकाने मोठा स्टेज मांडला आणि स्टेजवर मोठमोठाले हॅलोजन लावले. बंद्या गावाचे किडे उरावर होते तेव्हा मला शेवटपर्यंत समजलं नाही खाजवू का वाजवू. पण तुमच्या गावातली पोझिशन ठीक दिसू राहिली. भाऊ कीर्तन होतपर्यंत थांब, तू मग एक पुस्तक घेऊन जा माझ्याकडून. हा द्या बरोबर एक वेळा आवाज, बोलो भारत माता की जय. क्रिकेट खेळते का इथं? क्रिकेट खेळते. किती विकेट असते रे क्रिकेट मध्ये? किती प्रकारच्या विकेट असते? किती विकेट असते? 10. कोणता बह्याड होले तुला सांगणारा? ऐकून घे. हा पहिला होय कॅच आउट. का होय पहिला? कॅच आउट. हा. दुसरा रन आउट. तिसरा स्टंपिंग. चौथा बोल्ड. आणि पाचवा LPW. किती झाले रे? मग तू न कसे 10 म्हणले? तुला वाटलं महाराज याले काय समजते, निकाल समजते. हा किती दांडे असते? घड्याळीला किती दांडे असते? तुला किती दांडे आहे? तुला तर दांडीच नाही. त्या घड्याळीला किती दांडे असतात? 3 दांडे असते. घड्याळी किती दांडे असतात? 3 दांड्या. हे होय दत्तात्रय. ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्तगुरु दिसले. मला हे दत्तगुरु दिसले. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्तगुरु दिसले. मला हे दत्तगुरु दिसले. मला हे दत्तगुरु दिसले. किती असते रे? 3 दांड्या. ब्रह्मा विष्णू महेश. आता ऐकून घे संसारिक माणसाच्या विकेटा कशा पडते. संसारिक माणसाच्या विकेटा ह्या झाल्या क्रिकेटच्या विकेटा. संसारिक माणसाच्या तू ऐकून घे. पहिला का होय कॅच आउट. का झाला कॅच आउट? बायको म्हणून तसंच वागते म्हणजे ह्यो कॅच आउट होय. काय झालं? ह्यो कॅच आउट झाला. बायको म्हणून तसंच वागते. दुसरा होय रन आउट. लग्न झाल्यावर रेकलं होत नाही. रन आउट. सारा दारू पिऊ पिऊ तुला सत्यानाश केला. बोल्ड. भजनाने बसून ते तालसूर नाही जमवायला. LPW. जीवन एक खेळ आहे, समजून घे. दारू पिऊ नको बाबू, दारू पिऊ नको. कारण संतांनी हा विचार काऊन मांडला हा ऐकून घ्यायला लागला आपल्याला. संताचा विचार. तुमचा कोणता डे राहते रे तो सण? कोणता हरी याचा सण? रोज डे. अजून प्रपोज डे. रोज डे. तो ह्यो भागवत सप्त्याच्या ठिकाणी त्या तुम्ही यायला जर असं वाटतं असाल का इथं श्रीमद भागवत कथा लिहिण्यापेक्षा आमचं रोज डे प्रपोज डे लिहिलं असतं तर बरं झालं असतं. 7 दिवसाचा भागवत सप्ताह ह्यो. किती डे राहते रे? 7. कोणता डे पहिला? रोज डे. रोज. एका पोट्यानं फुल दिलं एका पोरीने. फुल दिलं. त्या पोरीनं फुल तर घेतलं पण एक चांगली कानपटात धरून मारून दिली. आले पोट्टे विचारे काऊन? ते म्हणे फुल दिलं काऊन? काही नाही म्हणे. आता याले वाटलं गलती केली आपण रोज द्यायले, आता करावं का? याने विचारलं मग फुल दिलं काऊन तुला? काही नाही म्हणे, मी आताच BJP मध्ये प्रवेश केला म्हणे तर मग फुलाचा प्रचार चालू आहे.
ते नाही काही वाईट नाही बोलले ते म्हणे तू न बिचित प्रवेश केला म्हणे तर मलाही कोणत्या नाही कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करावाच लागणार. मी आता म्हणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला म्हणे म्हणून मा पंजाचा प्रवेश चालू आहे म्हणे. काना खालते लावली काय चा रोज दे तुमचा तो होय पहिल्या दिवचा भागवत सप्ताह. दुसऱ्या दिवचा काय रे किस दे हा नेता लोक काय म्हणते जवळ आल्यावर नमस्कार याचे तसं नाही किस दे याचा थुका त्याच्या तोंडात त्याचा थुका याच्या तोंडात याले म्हणते किस दे कायचा किस दे पाहिजा. तिसरा कोणता रे प्रपोज दे प्रपोज दे. हे प्रपोज डोळ्या मारते गालपट लाल होते पण डोळ्या मारते एका डोळ्याला भोक नाही राहते. पुन्हा कोणता डे आहे चॉकलेट डे टेडी डे हॉग डे हो कोणता डे हॉग डे त्या दिवशी असं गले मिल आणि शेवटल्या दिवशी राहते भव्य महाप्रसाद व्हॅलेंटाईन डे. त्या दिवशी मग सगळे एका ठिकाणी येते ते मग आय लव्ह यू कवा मरते तू घेणं ना देणं लाता खाऊन येलं काम ना धाम उघड्या अंगाले घाम ज्याने म्हणते. बरं त्या पोराला जर म्हणा 10वी झाल्यावर काय करायचं आहे 10वी झाल्यावर नाही 12वीत ऍडमिशन कर 10वी झाल्यावर 12वीत कर 11वीत कर नाही म्हणते आपल्याला ते जमत नाही. मग काय करायचं आहे काही नाही मामाला एक पोरगी आहे मामाला झोडपाचं आणि त्याची पोट्टी भरून आणायची. केला इशारा जाता जाता केला